हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आता काय पावसाळा सुरू झाला आहे, पाऊस पडतोय, थंड वातावरण झालं आहे आणि आज तर पुण्याला तर खरंच म्हणजे पाऊस पडला आणि एकदम थंड असं वातावरण झालं. तर म्हटलं चला काहीतरी चटपट असं बनलंच पाहिजे. तर आलू होते, उकडलेले आलू होते ऑलरेडी माझ्याकडे. तर मग म्हटलं चला याचंच काहीतरी बनवूया. ब्रेड होते घरामध्ये, तर आज मी ब्रेड पकोडा बनवते आहे. तर बनवायला खरंच खूप सोपं आहे, झटपट बनणारा आहे. तर इथे पहिले मी काय केलं म्हणजे बटाटे जे आहे तर ते उकडलेले होतेच माझ्याकडे. तर त्याचे छिलके वगैरे काढून घेतले, त्याला एकदम खिसणीने खिसून घेतलं, म्हणजे काय होईल की मिक्स करताना आपल्याला लवकर ते मिक्स करता येईल. तर त्याच्यानंतर इथे मी काय केलं आहे, 2 चम्मच धने घेतलेत आणि 1 चम्मच सोप घेतली आहे, जी आपण डेली खातो ना, तर ती सोप घेतली आहे. आणि त्याला एकदम असं म्हणजे एकदम फाईन पावडरनी बनवली आहे, थोडंसं त्याला जाडसरच ठेवलं आहे. म्हणजे एक धणे असतं ना, तर त्याचे 2 धणे असं इथपर्यंत आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर इथे मी एक पॅन घेतला आहे, पॅनमध्ये तेल टाकायचं आहे. तर त्याच्यानंतर जिरा, मोहरी आणि जे धणे आणि सोप जी बारीक केलेली होती ना, तुम्ही बघू शकता मी कसं बारीक केलं आहे त्याला. एकदम असं बारीक पावडर वगैरे नाही बनवलेली आहे, जाडच ठेवलेलं आहे आणि चांगलं त्याला लालसर होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याला परत मिक्स करायचं आहे. आणि इथे मी काही मसाले टाकते आहे, सिंपल मसाले आहे, हळद आहे, गरम मसाला आहे आणि त्याच्यानंतर तिखट मिरची पावडर आहे. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची पावडर कमी जास्त करू शकता, कारण की माझा मुलगा जो आहे तर तो जास्त तिखट नाही खात, तर त्याच्यामुळे मग मी थोडं मिरची पावडर कमी टाकली आहे. तर त्याच्यानंतर जे बटाटे जे आहे तर जे बारीक करून ठेवले होते तर ते मी त्याच्यामध्ये ॲड केलेत पॅनमध्ये आणि परत त्याला चांगलं असं मिक्स करून घेते आहे. एकजीव असे जे मसाले आहे तर ते झाले पाहिजे. आणि त्याच्यानंतर मिक्स केल्याच्यानंतर चाट मसाला टाकला आहे थोडासा आणि साधं मीठ टाकलं आहे, आपलं खाण्याचं जे मीठ असतं ना ते टाकलं आहे. आणि चांगलं परत त्याला परतून घेते आहे. मीठ जे आहे तर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे जो म्हणजे आपण स्टफिंगसाठी जो मसाला आहे आलू बटाट्याचा, तर तो मी त्याच्यामध्ये म्हणजे बनवून तयार केला आहे. तर तो थोडा साईडने ठेवून द्यायचा आहे थंड होण्यासाठी. त्याच्यानंतर इथे मी बेसन मिक्स करते आहे. तर जे ब्रेड पकोडा आहे ना, तर वरच्या साईडने आपण जे बेसन लावतो ना, तर ते मी तयार करते आहे. तर 1 कप बेसन घेतलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, ओवा घ्यायचा आहे आणि ओव्याला चांगला हाताने चोळून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे, चिमूटभर आपला खाण्याचा सोडा असतो ना, तर तो टाकायचा आहे. एकदम हाताचा जो चिमूटभर आहे ना, तो तितकाच टाकायचा आहे, जास्त टाकायचा नाही आहे. नाहीतर मग काय होणार, जे ब्रेड पकोडा आहे ना, तर एकदम असे तेलकट होईल. तर त्याच्यासाठी थोडासाच आपला खाण्याचा सोडा जे आहे ना, तर तो टाकायचा आहे. आणि ज्या कपनी मी बेसन घेतलं होतं तर त्याच कपने मी पाणी घेते आहे. तर तुम्ही पाणी जेव्हा पण आपण बेसन भिजवतो ना, तर थोडं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे काय होईल की बेसनला आहे ना जास्त पाणी लागत नाही. तर इथे 1 कप जे आहे तर त्याच्यातलं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये उरलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम खालची म्हणजे 2-3 चम्मच पाणी असेल बघा, इतकं उरलं आहे. आणि मस्त असं बेसन जे आहे तर त्याचं जे मिश्रण आहे तर ते बनून तयार झालं आहे. तुम्ही त्यांची कन्सिस्टन्सी पण बघितली आहे की किती छान असं मस्त ते बनून तयार झालं आहे. त्याच्यानंतर इथे मी चटणी बनवते आहे हिरवी. तर अद्रक घेतलं आहे, लसणाची 1 पाकळी घेतली आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, 1 चम्मच दही घेतलं आहे आणि 1 हिरवी मिरची घेतली आहे. तर तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही पुदिनाही टाकू शकता, म्हणजे चटणी जी आहे तर ती अजून चांगली टेस्टी लागेल. तर इथे मी जी हिरवी चटणी आहे तर ती पण बनवून तयार झाली आहे. त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि काळं मीठ टाकलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चटणी जी आहे तर ती बनवून एकदम तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता चटणी पण किती सिंपल पद्धतीने बनवली आहे, एकदम अशी झटपट बनली आहे. तर त्याच्यानंतर लगेच मी ब्रेड पकोडा बनवायला घेतलं आहे. तर पहिले काय केलं आहे की हिरवी चटणी जी आहे तर ती बनवलेली ती एका ब्रेडला लावलं आहे,
म्हणजे एकदम असं जास्त पण नाही लावायचे, खूपच असं ओलसर वगैरे नाही करायचे. ब्रेडला थोडं थोडं लावायचे. तुम्ही बघू शकता मी कसं लावते तर त्या पद्धतीने लावायचे. तर एका ब्रेडला छान अशी हिरवी चटणी लावून घ्यायची आहे आणि एका ब्रेडला टोमॅटो सॉस लावायचं आहे आणि चांगलं असं सगळ्या ब्रेडला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी आलूची चटणी बनवून घेतली होती आपण, तर ती चांगली अशी लेयर, एकदम पतलीशी लेयर लावायची, एकदम जाड नाही लावायचे. नाही तर मग काय होणार, जेव्हा तुम्ही ब्रेड पकोडा खासाल ना तर एकदम पूर्ण चटणीच लागेल. तर त्याच्यासाठी काय करायचं, एकदम अशी पतली लेयर लावायची. तर तुम्ही बघू शकता ब्रेड पकोडा मी कट करते आहे. तर ब्रेड पकोडा जो आहे तर तो त्रिकोणी भागामध्येच कट केला म्हणजे त्रिकोणी याच्यामध्येच शेपमध्ये कट केला जातो. कारण की तुम्ही हॉटेलवर किंवा टपरीवर पण बघितलं असेल की तो त्रिकोणी याच्यामध्येच असतो, शेपमध्ये असतो. किंवा तुम्हाला जसं पॉसिबल होईल तसं तुम्ही कट करू शकता त्याला. तर इथे मी त्रिकोणी भागामध्येच कट केलं आहे त्याला. छान दिसतो, दिसायला पण छान दिसतो. आणि जसं आपण टपरीवर भेटतात ना ब्रेड पकोडा, सेम तसंच मी बनवते आहे. तर तसेच दिसायला पाहिजे ब्रेड पकोडा. तर इथे तेल जे आहे ना तर हे लाकडी घाण्याचं तेल आहे. तर तुम्हाला वाटेल की खूप कडकडीत असं तपलं आहे ते, कारण की ते तापायला ठेवलं ना की लगेच धुवा जो आहे तर तो बाहेर निघतो. तर आपल्याला वाटतं एकदम कडकडीत तपलं आहे, पण तेलाला जेव्हा तुम्ही ब्रेड पकोडा तळताय तर एकदम तेल जे आहे ना तर ते एकदम असं त्याची वाफ वगैरे निघेन इथपर्यंत नाही गरम करायचे. त्याला हलकंसंच म्हणजे मीडियम गॅसवर त्याला तुम्ही बघितलं आहे की मी एक बेसनचा त्याच्या थोडंसं बेसन टाकलं ते एकदम वरती आलं. सेम तसंच आपल्याला तेल जे आहे तर ते गरम करून घ्यायचे. एकदम असं कडकडीत गरम नाही करायचे आणि कमी गॅसवर छान त्याला तळून घ्यायचे. तर तुम्ही ब्रेड पकोडा बघू शकता किती छान असा मस्त दिसतोय. एकदम त्याचा जो वरची लेयर जी आहे तर ती एकदम अशी क्रिस्पी झाली आहे. दिसायला जितका भारी दिसतोय ना तर चवीला पण त्याच्यापेक्षा डबलनं छान लागत होता तो. खरंच खूप टेस्टी लागत होता. तर तुम्ही बघितलंय किती एकदम असं झटपट बनती बघा ही रेसिपी, जास्त वेळ लागत नाही याला. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा. तर इथे सगळे ब्रेड पकोडे जे आहे तर ते मी तळून घेते. मस्त असे एकदम भारी असे ब्रेड पकोडा झाला होता. तर ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि चहासोबत तर एकदम गरमागरम चहासोबत तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप भारी लागतो. आणि तुम्हाला एक ब्रेड पकोडा जो आहे तर तो मी कट करून दाखवते की आतून पण किती छान असा एकदम मस्त असा झाला आहे. दिसायला खरंच दिसायला जितकं छान दिसतोय ना टेस्ट पण त्याची तशीच असते. तर ब्रेड पकोडा जो आहे तर तो बनवून तयार झाला आहे. स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा.